नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 प्रश्नपत्रिका या ठिकाणी स्पष्टीकरणासह. आजचा विषय आहे इतिहास. याआधी आपण राज्यघटना व प्रशासन व चालू घडामोडी या विषयांसंबंधी स्पष्टीकरण पाहिले आहे. आज आपण इतिहासाची पाहूया. चला मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला. मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ते भूभाग यांच्या जोड्या जुळा. या ठिकाणी वाचण्यात आलं असेल तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की ऐबकचं दिल्ली या ठिकाणी त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. यालदोज यांनी अफगाण पर्वतीय प्रदेशात, कुबाचा यांनी सिंधूमधील आणि मोहम्मद बिन बख्तियार यांनी बंगालमधील. त्यामुळे ती जोडी असलेला पर्याय निवडायचा या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूया. मौर्य पूर्व काळात भारत देश म्हणून ओळखला जाईल. मौर्य पूर्व काळात भारत हा क्वीन ऑफ ईस्टर्न सीज पर्याय क्रमांक 1 असा म्हणून ओळखला जाईल. पुढील राजघराणे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. या ठिकाणी पाल घराण्याचे राजा गोपाल होता. परमार घराण्याचा राजा उपेंद्र, राष्ट्रकूट घराण्याचा राजा दंतीदुर्ग, चोळ घराण्याचा राजा विजयालय. पुढील प्रश्न पाहूया. अकेमेडियन विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये डॅश डॅश हा नवा उद्योग सुरू झाला. या ठिकाणी अकेमेडियन विजयानंतर भारतामध्ये ब्लँकेट बनवण्याचा या ठिकाणी व्यवसाय नवीन उद्योग सुरू झाला होता. पुढील प्रश्न. या ठिकाणी हा सरळ पाठांतराचा प्रश्न आहे. एखाद्याच्या वाचनात आला असेल तर तो सोडू शकतो आणि हा अशा प्रकारचा प्रश्न साधारणतः स्किप करण्याच योग्य राहील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? काशीनाथराव वैद्य यांचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नसून हैदराबाद संस्थानाशी होता. बाकी सर्वांचा कोल्हापूर संस्थानाशी होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर राहील. काशीनाथराव वैद्य हे हैदराबाद मुक्ती संग्रामासंबंधी होते. त्यामुळे त्यांचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी जोड्या जुळवा असा प्रश्न आहे. व्यक्ती आणि त्यांनी केलेल्या कृती. विठ्ठलभाई पटेल हे आपल्याला माहिती आहे मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. चित्तरंजन दास हे कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आले होते. मदन मोहन मालवीय आणि लाला लजपतराय यांनी स्वराज्य पक्षांवर टीका केली होती. आणि सी राजगोपालाचारी यांनी त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवले होते. पुढील प्रश्न पाहूया. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ते पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण इथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. या ठिकाणी याचं उत्तर आहे श्री म उर्फ बापूसाहेब माटे. पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी जोड्या जुळवा असा प्रश्न विचारलेला आहे. व्यक्ती आणि त्यांच्या बाबतची माहिती याबाबत आहे. द्वारकानाथ गांगुली हे बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित. पंडित विश्वनाथ शास्त्री हे ब्रह्मो मिशनरी होते. कृष्णकुमार मित्र हे बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक होते. आणि पंडित रामकुमार विद्यारत्न हे कुली काहिनी हे लिहिले होते त्यांनी. पुढील प्रश्न पाहूया. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. क. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव नाही. या ठिकाणी मित्रांनो आपण थोडं लॉजिक वापरलं तर या ठिकाणी आपल्याला ह्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. एकतर ब आणि क सोबत येतील आणि ब क ड सोबत येणार नाही. कारण कोणाचाच प्रभाव नाही. वर पर्शियन व हिंदू. पर्शियन ही विदेशी कला आहे. त्यामुळे ब क एकतर सोबत येणार किंवा ब क ड
कधीच एका वाक्यात येणार नाही. त्यामुळे ब क सोबत असलेल्या आपण पर्याय क्रमांक 3 बघू शकतो. ब क सोबत आहे. कारण पर्याय क्रमांक 1 मध्ये ड चुकीचं आहे आणि तसंही मोगलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन व हिंदू दोन्ही कालांचा प्रभाव होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. पुढील प्रश्न पाहूया. पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. या ठिकाणी आपल्याला कालानुक्रम माहीत असेल तर आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी झाली होती. खुदिराम बोस यांचा देहांत 11 ऑगस्ट 1908 रोजी झाला होता. लाहोर येथे हिंदू परिषद 1909 रोजी भरवण्यात आली होती. लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब या ठिकाणी 23 डिसेंबर 1912 रोजी फेकण्यात आला होता. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? विश्ववारा, आपाला, लोपमुद्रा, घोषा. या ठिकाणी वरील सर्व स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन, भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च, हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. वरील सर्वचे सर्व प्रकारे भारतातील संपत्ती ब्रिटनला नेली जात असे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क, ड हे उत्तर योग्य राहील. पुढील प्रश्न पाहूया. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. या ठिकाणी शंकरराव देव हे विजोड व्यक्ती आहे असे आयोगाने उत्तर दिलेले आहे. या मागचं कारण मलाही सापडलेलं नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा. पुढील प्रश्न पाहूया. डॅश डॅशच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे प्रदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मालाया द्वीपकल्पाच्या काही भागावर आधिपत्य मिळवले होते. याचं उत्तर आहे राजेंद्र चोळ प्रथम. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण इतिहासाचे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहिले आहे. पुढील व्हिडिओत पुढील विषयासंबंधीचे प्रश्न आपण पाहणार आहोत. धन्यवाद.